Hello friends, welcome back to my channel. Today we are going to learn how to create two-word sentence by using you. म्हणजे you वापरून दोन शब्द असलेली सेंटेन्स कसे करायचे आज आपण शिकणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही स्टेप बाय स्टेप इंग्रजी शिकू शकाल. आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा, जेणेकरून मला नवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळेल. आणि प्लीज तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा रिलेटिव्हमध्ये शेअर करा, जेणेकरून तेही इंग्लिश शिकू शकतात. तर चला मग आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. यू म्हणजे तू किंवा तुम्ही असा अर्थ होतो. जसे की तू येतोस, तू खातोस, तू धावतोस. ही वाक्य बनवण्यासाठी फॉर्म्युला वापरला जातो सब्जेक्ट प्लस वर्ब. इथे सब्जेक्ट आहे यू आणि आपण वेगवेगळी क्रियापदे वापरून वाक्य बनवणार आहोत. जसे की तू बसतो, तू बसते, तुम्ही बसता किंवा तू बस, यू सीट. येथे यू हे सब्जेक्ट आहे म्हणजे कर्ता आहे आणि सीट हे क्रियापद म्हणजे वर्ब आहे. अशी वेगवेगळी क्रियापदे वापरून आपण वाक्य बनवणार आहोत. जेव्हा तुम्ही छोटी छोटी वाक्य बनवायला शिकाल तेव्हाच तुम्ही मोठी वाक्य बनवू शकाल. नेक्स्ट सेंटेन्स आहे तू येतोस, तू येतेस, तुम्ही येता किंवा तू ये असं आपण म्हणतो तेव्हा आपण इंग्लिशमध्ये यू कम, यू कम. कम म्हणजे येणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे तू थांबतोस, तू थांबतेस, तुम्ही थांबता किंवा तू थांब, यू स्टॉप, यू स्टॉप. स्टॉप म्हणजे थांबणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे तू पाहतोय, तू पाहते, तुम्ही पाहता किंवा तू पहा. याला इंग्लिशमध्ये यू सी, यू सी. सी म्हणजे पाहणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे तू वाट पाहतो, तू वाट पाहते, तुम्ही वाट पाहता. याला इंग्लिशमध्ये यू वेट, यू वेट. वेट म्हणजे वाट पाहणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे तू धावतोस, तू धावतेस, तुम्ही धावता किंवा तू धाव. याला इंग्लिशमध्ये यू रन, यू रन. रन म्हणजे धावणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे तू चालतो, तू चालतेस, तुम्ही चालता किंवा तू चल. याला इंग्लिशमध्ये यू वॉक, यू वॉक. वॉक म्हणजे चालणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे तू जातो, तू जाते किंवा तुम्ही जाता किंवा तू जा. याला इंग्लिशमध्ये यू गो, यू गो. गो म्हणजे जाणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे तू विकतो, तू विकते, तुम्ही विकता किंवा तू विक. याला इंग्लिशमध्ये यू सेल, यू सेल. सेल म्हणजे विकणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे तू उभा राहतोस, तू उभी राहतेस, तुम्ही उभे राहता. याला इंग्लिशमध्ये यू स्टँड, यू स्टँड. स्टँड म्हणजे उभे राहणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे तू ऐकतोस, तू ऐकतेस, तुम्ही ऐकता, तू ऐक. याला इंग्लिशमध्ये यू हिअर, यू हिअर. हिअर म्हणजे ऐकणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे तू पडतो, तू पडते, तुम्ही पडता. यू फॉल, यू फॉल. फॉल म्हणजे पडणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे तू खातो, तू खाते, तुम्ही खाता किंवा तू खा. याला इंग्लिशमध्ये यू इट, यू इट. इट म्हणजे खाणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे तू वाचतो, तू वाचते, तुम्ही वाचता. याला इंग्लिशमध्ये यू रीड, यू रीड. रीड म्हणजे वाचणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे तू घेतो, तू घेते, तुम्ही घेता किंवा तू घे. याला इंग्लिशमध्ये यू टेक, यू टेक. टेक म्हणजे घेणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे तू लिहितो, तू लिहिते, तुम्ही लिहिता किंवा तू लिही. याला इंग्लिशमध्ये यू राईट, यू राईट. राईट म्हणजे लिहिणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे तू धडपडतो, तू धडपडतेस, तुम्ही धडपडता किंवा तू धडपडतेस. यू स्टंबल, यू स्टंबल. स्टंबल म्हणजे धडपडणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे तू खेळतो, तू खेळते, तुम्ही खेळता
किंवा तू खेळ याला इंग्लिशमध्ये यू प्ले. यू प्ले. प्ले म्हणजे खेळणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे तू रडतो, तू रडते, तुम्ही रडता. याला इंग्लिशमध्ये यू क्राय. यू क्राय. क्राय म्हणजे रडणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे तू गातो, तू गाते, तुम्ही गातात. याला इंग्लिशमध्ये यू सिंग. यू सिंग. सिंग म्हणजे गाणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे तू शिकवतो, तू शिकवते, तुम्ही शिकवतात किंवा तू शिकव. याला इंग्लिशमध्ये यू टीच. टीच म्हणजे शिकवणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे तू शिकतो, तू शिकते, तुम्ही शिकता किंवा तू शिक. याला इंग्लिशमध्ये यू लर्न. यू लर्न. लर्न म्हणजे शिकणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे तू झोपतो, तू झोपते, तुम्ही झोपता किंवा तू झोप. याला इंग्लिशमध्ये यू स्लीप. यू स्लीप. स्लीप म्हणजे झोपणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे तू खरेदी करतो, तू खरेदी करते, तुम्ही खरेदी करता किंवा तू खरेदी कर. यू बाय. यू बाय. बाय म्हणजे खरेदी करणे. तर अशा प्रकारे यूपासून टू वर्ड्स सेंटेन्स कसे बनवायचे हे शिकलो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण आय आणि आय एम यापासून वाक्य कशी बनवायची ते शिकलो. जर तुम्ही माझे ते व्हिडिओ बघितले नसतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांची लिंक टाकलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल.